समुदाय आधारित फर्स्ट एड या मॉड्यूलाचेर तुमकां येवकार. या मॉड्यूलाच्या शेवटाक तुमकां अशें करपाक मेळटलें. तुमकां समुदाय आधारित भलायकी आणि फर्स्ट एडाचें वर्णन करपाक मेळटलें. तुमकां आपत्ती वेळार समाजाच्या गरजांचें मूल्यांकन करपाक महत्व स्पष्ट करपाक मेळटलें. स्वयंसेवकाची भूमिका आणि जबाबदारी स्पष्ट करपाक मेळटलें आणि प्रभावी संवादाचे तत्व व्याख्या करपाक शकतले. पळोवंक मेळटा तशें ह्या शारांत खर भुंयकाप जाता. ताका लागून खुबश्यो इमारती कोसळिल्ल्यो आणि कितलेशेच जाण जखमी जाल्ले. जखमी जाल्ल्यांक फर्स्ट एड दिवप हें आपत्ती वेळार सोंपता इतलेंच म्हत्वाचें. आपत्तीक संकश्टा खातीर बरे तरेन प्रशिक्षीत स्वयंसेवक दिवप ही समुदाय आधारित भलायकी आणि प्रथमोपचार वा CBFHA ची भूमिका आसा. समुदाय आधारित भलायकी आणि प्रथमोपचार वा CBHFA विशीं सविस्तर जाणून घेवया. समुदाय आधारित भलायकी आणि प्रथमोपचार वा CBHFA स्वयंसेवकांनी भूकंपाचो परिणाम जाल्ल्या लोकांक आधार दिवपा खातीर एक मोफत वैजकी शिबीर उबारता. सादारणपणान CBHFA ची भूमिका म्हळ्यार वांगड्याक ताच्या भलायकेची नेमान जतनाय घेवपाक सक्षम करून समाज घटमूट करप. बरे तरेन तयार केले स्वयंसेवक आपत्कालीन परिस्थितीक प्रतिसाद दिवपाक मदत करतात. ही संकल्पना सामकी सोपी आसा. ती म्हळ्यार वर्गात शिकप आणि समाजात चालीक लावप. भलायकी आणि मुळाव्या उपचारा कडेन संबंधित कार्यावळी विशीं समाजाक खबर आसपाक जाय. हे प्रक्रियेत स्वयंसेवक गरजेचो वावर करता. समाजाक निरोगी जगपाक आणि वागणुकेक चालना दिवन ती व्यक्ती आदर्श म्हणून वावुरता. शिफारस केल्ल्या अभ्यासक्रमात गरजेचे प्रशिक्षण पुराय केल्या उपरांत वेगवेगळ्या प्रथमोपचार भलायकी आणि सुरक्षा वाठारांनी समाजात सक्रियपणान काम करून ही संकल्पना कशी लागू जाता हाची माहिती स्वयंसेवक घेता. हांगाच्या म्हज्या कोणाकूय स्वयंसेवक इश्टाक आपत्ती वेळार एका समाजाच्यो गरजो थारावपाचें म्हत्व सांगू येता. हॅलो, ह्या संकश्टा वेळार स्वयंसेवकाच्या आदाराची प्रासंगिकता थोडक्यान स्पष्ट करपाक शकता. निश्चित. स्वयंसेवकान सामाजिक भलायकी, प्रथमोपचार आणि सुरक्षा मूल्यांकन कुशलतेन शिकपाक जाय. समाजाचे मूल्यांकन ताका समाजाचे प्राधान्य थारावपाचें साधन दिता. त्या उपरांत खंयच्याय आपत्तीचो परिणाम उणो करपाक लागपी प्रथमोपचार आणि वैजकी ज्ञान विकसीत करपाक स्वयंसेवक समाजाच्या वांगड्याक मदत करतले. त्या भायर ह्या आपत्कालीन परिस्थितीक स्वयंसेवकांनी नियोजन आणि वकिली करपाक महत्वाची आशिल्ल्या स्वयंसेवी संस्था कडेन वावुरपाक जाय. ही उपेगी माहिती दिल्या खातीर हांव तुमची तोखणाय करतां. NGO विशीं जाणून घेवया. दर एका देशातले सरकार बिगर सरकारी संघटना वा स्वयंसेवी संस्थांक स्वयंसेवी नागरी समाज संघटना म्हणून मान्यताय दिता. संवसारातल्या चडशा दर एका देशात नॅशनल रेड क्रॉस वा रेड क्रिसेंट सोसायटी अस्तित्वात आसात. नॅशनल सोसायटी ही इंटरनॅशनल रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीचो एक भाग आसा. नॅशनल सोसायटी दर एका देशातल्या भौशीक अधिकाऱ्यांक आदार दिता. गुंज, स्माइल फाउंडेशन, CRY, नन्नी कली, केअर आणि हेर जायत्यो NGO भारतात अस्तित्वात आसात. आपत्ती व्यवस्थापनात ह्यो बिगर सरकारी संघटना NGO बचाव कार्यावळी, तात्पुरत्या आश्रयाची व्यवस्था, भलायकी शिबिरां उघडून हाडप, खावपाच्यो वस्तू आणि उदका पुरवण करप हातून वांटो घेतात. नॅशनल सोसायटी ही देशभरातल्या वेगवेगळ्या थळाव्या फाट्यांचो आस्पाव जाता. थळावो फाटो वांगडी आणि स्वयंसेवक तयार करतात. राष्ट्रीय सोसायटीक कांय कर्तव्यां आणि जबाबदाऱ्यो पाळच्यो पडटात. आता हांव तुमकां तांचे विशीं सांगता. सशस्त्र संघर्ष आणि सैमिक आपत्ती वेळार मानवतावादी मदत दिवप ही राष्ट्रीय सोसायटीची कर्तव्य आणि जबाबदारी हांचो आस्पाव जाता.
तांचे स्वयंसेवक चढ करून घडवणुकीच्या थळार पयले आसात आणि समाजात सक्रिय रावतात. उदरगतीच्या कामात समुदाय आधारित स्वयंसेवकांचो महत्वाचो वाटो आसा. हातून आपत्ती तयारी कार्यावळी, भलायकी आणि काळजी कार्यावळी, रक्तदान मोहीम आणि मानवतावादी मूल्यांक चालना दिवप हाचो आस्पाव जाता. एनसीसी सारखे युवा क्लब आणि नेहरू युवा केंद्रा सारखे हे समाजसेवकांक लेगीत आपत्कालीन परिस्थिती एकठांय करतात. मुखेल आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन करपाक समुदाय एकठांय करपाची भूमिका आम्ही समजून घेऊया. आपत्ती म्हळ्यार मनशान घडयल्ल्यो वा सैमीक घडणुक्यो. आपत्ती चढ करून समाजाच्या ताका तोंड दिवपाच्या क्षमते परस चढ असता. दर एका आपत्तीचो समाजाचेर आणि व्यक्तीच्या भलायकेचेर वेगवेगळो परिणाम जाता. वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तीक समाजाक वेगवेगळ्यो असुरक्षितताय असतात. पण स्वयंसेवकांनी आपत्ती कडेन स्वतःच्या समाजाची असुरक्षितताय समजून घेवपाची गरज आसा. स्वयंसेवकांनी प्रभावी प्राथमिक उपचार दिवपाक जाय. स्वयंसेवकांक समाजातल्या पिडेस्त वांगड्यांक सायकोसोशियल आधार दिवपाक मेळपाक जाय. इतलेंच न्हय तर लोकांनी आपत्ती विशीं चढ जाणीव दवरपाक जाय. आपत्तीचो परिणाम पयस करपा खातीर तांणी योग्य नितळसाण पाळप, नितळ उदक आणि बरी नितळसाण वापरप, मच्छरदाणी वापरप आणि लसीकरण घेवप गरजेचें. आता पिडेस्ताचो जीव वाटोवपाक सक्रिय वाटो घेवपी स्वयंसेवकाची महत्वाची कृती पळोवया. आपत्ती येवचे पयलीं स्वयंसेवकाची महत्वाची कृती अशी: प्रथमोपचार आणि आपत्ती प्रतिसाद दिवपा खातीर प्रशिक्षित आणि तयार रावप. आपत्ती वेळार महत्वाची मनीस आणि शारीरिक संसाधना खंय आसात तें जाणून घेवप. मनीसबळ सारकिल्ल्या महत्वाच्या संसाधनांची व्यवस्था करपी थळाव्या अधिकाऱ्यांक संपर्क साधचो. भौतिक साधन संपत्ती जशें उदक आणि जेवण, संवाद साधना आणि भलायकी सेवा, गरजेच्या सेवा जशें की प्रथमोपचार आणि भलायकी सुविधा. आपत्ती वेळार स्वयंसेवकांनी भावनिक आणि मानसिक आधार दिवप आणि भलायकी अधिकाऱ्यांक आधार करप. चढ खाशेले स्वयंसेवक वा भलायकी व्यावसायिकांच्या निर्देशाप्रमाण मरण आयिल्ल्यांक पयली मदत दिवप. जखमी लोकांक लागींच्या भलायकी सुविधांनी सुरक्षीत येरादारी करपाक मदत करप. सामुहीक अपघाताच्या घडणुका वेळार वैजकी पंगडाक आधार दिवप. मेल्ल्यांक पुरपाक मदत. तात्पुरत्या आश्रया खातीर लोकांक मदत करप. हेर स्वयंसेवक, थळावे अधिकारी आणि समाजा कडेन संवाद साधप. स्वयंसेवी गटांच्या वांगड्यांनी सुरक्षेची खात्री करची. मदतीच्यो वस्तू वाटप आणि हेर स्वयंसेवकांक प्रोत्साहन आणि आधार दिवपाक जाय. आपत्ती उपरांतूय स्वयंसेवकांक जायत्यो महत्वाच्यो कृती पुराय करपाच्यो असतात. त्यो अश्यो: मुळावी भलायकी सेवा आणि मुळाव्या उपचारांत आधार करप चालूच दवरप. भावनिक आणि मानसिक आधार दिवप चालूच दवरप. रोग प्रतिबंध आणि भलायकी प्रशिक्षण प्रसिद्ध करपाक मदत करपाक घरगुती गट आणि समाज वांगड्यांक सल्लो दिवप. तातूंत ताप, निमोनिया आणि तीव्र श्वसन संसर्ग, अतिसार आणि निर्जलीकरण, कुपोषण आणि हेर सामाजिक भलायक्यो अडथळो. भौशिक भलायकेची आपत्कालीन परिस्थिती आणि महामारीचेर स्वयंसेवकांच्या प्रतिसादाविषयी जाणून घेऊया. साधारणपणान महामारी निर्माण करपी दुयेंसांचे 6 वर्ग आसात. ते अशे: कॉलेरा, सॉल्मोनेला, ई कोलाय आणि क्रिप्टोस्पायरोडियम सारखे अतिसाराचे रोग, क्षयरोग सारखे श्वसनाचे संसर्ग, पोलिओ, येलो फीवर, गोवर, रोटाव्हायरस आणि मेंजेंटायटिस यासारख्या वासिनांतल्यान आळाबंदा येवपी दुयेंस, मलेरिया, डेंगू यासारख्या व्हेक्टरांतल्यान जावपी रोग, खूप संसर्गजन्य आणि घातक रोग जसे इबोला आणि मार्बर्ग, आणि पॅन्डेमिक इन्फ्लुएन्झा, एव्हिएशन इन्फ्लुएन्झा, सार्स, कोविड-19 सारखे नवे दुयेंस. ताका लागून खंयच्याय महामारी खातीर स्वयंसेवक कृती महत्वाची असता. स्वयंसेवकान करपाक जाय: दुयेंस प्रतिबंधाविषयी समाजाच्या वांगड्याक शिक्षित करप. दुयेंसांची चिन्ह आणि लक्षणां कशी ओळखुची हाचे विशीं समाजाच्या वांगड्याक शिक्षित करप. दुयेंस आशिल्ल्या समाजाच्या वांगड्याक भलायकी सुवातेर धाडप.
उद्रेक व्यवस्थापन करपाक भलायकी अधिकाऱ्यांक आधार करप, महामारीचे मूल्यांकन आणि सर्वेक्षण कशें करप हे शिकपाक महामारी नियंत्रणाचे प्रशिक्षण घेवप, महामारी विशीं ताका कितें खबर आसा आणि ताणें कसलो तयारी येवजण्यो केल्यात तें जाणून घेवपा खातीर समाज फुडाऱ्यांक मेळप, भलायकी सुवातेच्या वांगड्या कडेन व्हड प्रमाणात लसीकरण मोहिमे विशीं उलोवप आणि स्वयंसेवक मदत करपाक कितें करूं शकतात तें विचारप. ह्यो जबाबदाऱ्यो यशस्वीपणान पाळपाक प्रभावी समुदाय संवादाची गरज आसता. स्वयंसेवकांनी समाजाच्या वांगड्या कडेन जायत्या तरांनी संवाद साधपाक जाय आणि सहकार्य करपाक जाय. तातूंत बसका, समुदाय मूल्यांकन आणि फाटपुरवण कार्यावळींचो आस्पाव जाता. संवाद प्रभावीपणान सांबाळपा खातीर कांय तत्वां आसात ती अशीं: संवाद साधताना थंयची लोकल भाशा वापरप, भावनीक रितीन जोडपाचो यत्न करप आणि परिपक्व, प्रशिक्षीत आणि वळखूंक येवपी मनीस जावचो. आता मेरेन आणीबाणीच्या वेळार स्वयंसेवकांक फर्स्ट एड आणि सामाजिक भलायकेचे प्रशिक्षण दिवपाची गरज आमी समजल्या. दुखापत जावची न्हय ह्या खातीर सुरवातीक प्राथमीक उपचार कशे करचे ते आमी शिकुया. प्रथमोपचार कृती खातीर 4 पावलां आसात ती अशी: मूल्यांकन करप, येवजण, चालीक लावप आणि मूल्यांकन करप. दरेक प्रक्रिया विशीं चड जाणून घेवपा खातीर पॉइंटर ओडचो. पयलीं स्वयंसेवकान करपाक जाय परिस्थितीचे मूल्यांकन करप आणि धोके तपासप. जशें त्या मनशा कडेन धांवचे पयलीं सुरक्षिततायेचे तपासणी करात. तुमकां अपघात जाल्ल्या आणि हेरांक परिस्थिती सुरक्षीत आसा हाची जतनाय घेवची. लोक वा पळोवपी जमावांतले लोक मनशाचे स्थितीचे मूल्यांकन करप, दुखापतीचे मूल्यांकन करप आणि तशेंच धक्को वा मानसीक आघाताची लक्षणां आसात काय ना हाचे मूल्यांकन करप. येवजणे खातीर स्वयंसेवकान आधार मागपाक जाय वा कोणाक तरी वैजकी वा व्यावसायिक मदत मागपाक सांगपाक जाय. एक स्वयंसेवक म्हणून तुम्ही प्रथमोपचार हस्तक्षेपाची येवजण करपाक जाय. जशें सुवातेच्या वा मुळाव्या मूल्यांकनाच्या आधाराचेर व्यावसायिक मदत येतकच कसली कारवाई करची हाची येवजण करात. तुमकां कितें खबर आसा आणि तुमचे कडेन खंयची स्किल आसा हाचेर आदारून तुम्ही कितली मदत दिवंक शकतात तें थारावचें. स्वयंसेवक म्हणून तुमची सुरक्षितताय निश्चित करची. स्वयंसेवकान सकयल दिल्या पद्धतीन प्रथम उपचार करचे. सुरुवातीच्या मूल्यांकनाच्या आधारान जीव घेण्या आपत्कालीन परिस्थिती आणि विशिष्ट जखमा खातीर प्राथमिक उपचार दिवप. आपत्कालीन सेवा खूप बेगीन पावत आसत जाल्यार जखमी जावचे न्हय, सुरक्षितताय सांबाळप आणि मदतीची वाट पळोवप. व्यक्ती आणि कुटुंबा कडेन उलोवन मानसीक प्रथमोपचार दिवप आणि कितें घडटा आणि कितें करता हाची माहिती लोकांक दिवप. स्वयंसेवकान प्रथमोपचार कृतीचे मूल्यांकन अशे तरेन करपाक जाय: वैजकी वा व्यावसायिक मदत बेगीन येतली काय ना तें तपासप. दृश्य सुरक्षीत आसा काय ना तें तपासून ना जाल्यार त्या मनशाक शक्य तितलो काळजीपूर्वक आदारान हलोवपाचो विचार करात. सुरुवातीच्या मूल्यांकनात कृती परतून तपासप. पट्टी अजूनय जाग्यार आसात आणि रगत येवप बंद जाला काय ना तें तपासात. ना जाल्यार सद्याचे पट्टी काढून उडोवचे न्हय, पूण फक्त चड पट्टी घालून दाब घालचो. व्यक्ती बेशुद्ध आसा काय ना तें तपासप आणि मुळाव्या जिवीत आदारा खातीर कृती पाळप. खंयचे हॉस्पिटल, क्लिनिक वा भलायकी केंद्र काळजी दितले तें सोदून काडप. पिडेस्ताचे स्थितीचे म्हायती घरच्यांक आणि सोयऱ्यांक दिवप. सेवक जायत्या तरांनी मदत करूंक शकतात. घडणूक थळार आशिल्लो धोको निवळ करून पिडिस्ताची सुरक्षितताय निश्चित करपाक स्वयंसेवक प्रतिसाद दिवप्यांक मदत करू शकतात. जखमी पिडेस्ताक हातान वा स्ट्रेचराचेर व्हरपाक स्वयंसेवक उजो पालोवप्यांक मदत करू शकतात. तशेंच जखमी पिडेस्ताक कपडे घालपाक आणि स्थिर करपाक ते वैजकी पयलो प्रतिसाद दिवपी वा MFR हाका मदत करूंक शकतात. दुखापत वाडची न्हय हे खातीर कांय दुयेंतींचे परिस्थितीचे खाशेल्या तंत्राची गरज आसा हे स्वयंसेवकाक खबर आसूंक जाय. अशा परिस्थितीक वैजकी वा दोतोराची वाट पळोवची. मुळावे जिवीत
आधार पद्धत सांभाळपाक स्वयंसेवक वैजकी कर्मचाऱ्यांक मदत करूंक शकतात. हांचे वांगडा आम्ही या मॉड्युलाच्या शेवटाक पावल्यात. या मॉड्युलान चर्चा केल्या मुखेल मुद्द्यांचो सारांश करूया. समुदाय आधारित भलायकी आणि प्रथमोपचार वा CBHFA ही एक कार्यावळ जी आपत्कालीन परिस्थितीक पात्र स्वयंसेवक उपलब्ध करून दिता. CBHFA चो हेतू म्हळ्यार थंयच्या रहिवाशांक तांकां भलायकी नेमान जतनाय घेवपाक प्रोत्साहन दिवप, समाज घटमूट करप. स्वयंसेवकान आपल्या समाजाचे मूल्यांकन करपाची आणि भलायकी प्रथमोपचार आणि सुरक्षेचे महत्व थारावपाची तांक विकसित करपाक जाय. राष्ट्रीय संस्था वा स्वयंसेवी संस्थाक दर एका सरकारान स्वयंसेवी नागरी समाज संस्था म्हणून मान्यताय दिल्या. संवसारांतल्या चडशा दर एका देशात नॅशनल रेड क्रॉस वा रेड क्रिसेंट सोसायटी अस्तित्वात आसात. स्वयंसेवकांक तांच्या समाजातल्या पिडेस्त वांगड्यांक मनोसामाजिक आधार दिवपाक मेळपाक जाय. एका स्वयंसेवकान समाजाच्या वांगड्यांक दुयेंस प्रतिबंधाविशीं शिक्षण दिवपाक जाय आणि दुयेंसांची चिन्ह आणि लक्षणां कशी ओळखुची हाचे विशीं समाजाच्या वांगडाक शिक्षण दिवपाक जाय. प्रभावी दळणवळणाच्या तत्वांत थळावी भास भावनीक नदरेन जोडपाचो यत्न करप आणि परिपक्व सुरक्षीत आणि नामनेची आसप हाचो आस्पाव जाता. फर्स्ट एड मदतीच्या कार्यपद्दतीन 4 पावलां असतात ती अशी: मूल्यांकन, नियोजन, अंमलबजावणी आणि मूल्यमापन. तुमची समजूत तपासपाचो वेळ आयला. दिल्ल्या प्रश्नाची जाप दिवची. दरेक प्रश्न तितलोच वजनदार असता. ह्या मॉड्युलाक यशस्वीपणान पुराय करपाक उण्यात उणे 60% गुण मेळोवपाची गरज आसा. प्रश्न काळजीपूर्वक वाचात आणि योग्य पर्याय निवडात. अभिनंदन, तुम्ही मॉड्यूल यशस्वीपणान पुराय केला.